नमस्कार, सलाम आणि आपल्याला विनम्र अभिवादन करत मी उपासना गीत गायन अभियानात आपलं सहर्ष स्वागत करतो. उपासनेत अग्रगण्य गणलेल्या उपासना संगीतातील भक्तिगीतं भक्तगणांना समूह स्वरात सहज गाता यावीत यासाठी 2023 सालच्या म्हणजे मागच्या वर्षीच्या 15 ऑगस्ट पासून ते आस्थागायत दर रविवारी आणि सणावारी नव उपासना गीत प्रसारित करण्याचा हा प्रयास. या उपक्रमाअंतर्गत आजचं गीत या लिंकवरती ऐकून झाल्यावर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्स करा. या प्रकारे आपण आम्हाला उत्तेजन देत आहात, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपल्याही गानवृंदास उपासना संगीतातील गीतांचं सादरीकरण करण्यासाठी अगत्यपूर्वक निमंत्रण आहे. या नंबरवरती आमच्याशी अवश्य संपर्क साधा. 98 226 39 917, 95 525 96 778, 98 226 39917, 95 525 96778. मनुष्य प्राणी बुद्धिमान ज्ञानी आहे हे खरं, तरीही ईश्वराविषयक कल्पना त्याला ज्ञात होतीलच असं नाही. स्तोत्रकर्ता म्हणतो, तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. पवित्र शास्त्रातील सत्य कळाल्याशिवाय आणि प्रभू येशूची सुवार्ता कानी पडल्याशिवाय मानवाला अध्यात्म आणि शाश्वत जीवनाची जाणीव होणं जवळपास अशक्यच. पवित्र शास्त्राशिवाय पापक्षालनाचा मार्ग सापडणं कठीणच. म्हणूनच कविवर्य कृष्णरत्न सांगळे त्यांना आलेल्या प्रचितीतून आपल्याच काव्यपंक्तीत पवित्र शास्त्राला दिव्याची उपमा देताना म्हणतात, शास्त्र रूप दिवा देवाने दिधला, वाट दावायाला पाप्या लागी. उपासना संगीतातील क्रमांक 174 वरील हे भक्तिगीत आळवत आहेत नाशिक रोड येथील सेंट फिलिप चर्चचा गानवृंद. चला तर ऐकता ऐकता आपण हे साथ करत जाणून घेऊयात खरं सत्य.